नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा वसंतरावातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी होणार? किती होणार? कशामुळे होणार? काय आहे महत्त्वाची कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता. मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले रितेश गायकवाड. कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या भावात वाढ होऊन 2 पैसे पदरात 66 पडतील अशा आशेने आम्ही कांदा उत्पादक आणि साठवणुकीसाठी खर्च केला, मात्र सध्या भाव या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या ठिकाणी भाव नसल्याने कांदा विकता येत नाही. सडत असलेल्या जास्तीत दिवस साठवून ठेवू शकत नाही, त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहे. सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्या. सध्या स्थानिक बाजारात कांद्याचे दर 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल इतके घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळण्याच्या अपेक्षावर पाणी फिरले आहे. काही ठिकाणी कांदा 500 रुपयापर्यंतचा विकला जात आहे. त्यामुळे सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे आणि अशा प्रकारचा केंद्राचा पाठपुरावा करावा असं त्यांनी म्हटलं आहे. आणि एकंदरीत कांद्याचे भाव नाही, शेतकऱ्यांना निराशा. छत्रपती संभाजीनगर निसर्गाचा लहरीपणा. सरकारच्या बेहिशोबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यात आगीत तेल ओतण्याप्रमाणे मागील 3 महिन्यापासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. जी काही महत्त्वाची अपडेट आहेत, जी काही घडामोडी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र ज्येष्ठ सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.